जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। वन विभागाच्या आडमुठेपणामुळे साकव पुलांची कामे रखडली, आमशा पाडवींची कबुली। मतदारसंघातील दुर्गम भागात अजूनही 60% रस्ते नाहीत। जिल्हा नियोजन समितीतील निधीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी साकव पूल मंजूर झाले, निविदा निघाल्या, मात्र वन विभागाने नाहरकत दाखला न दिल्याने ही कामे प्रलंबित राहिली आहेत। रस्ता आणि मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत असून अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी वन विभागाच्या परवानग्या तातडीने मिळणे गरजेचे असल्याचे आमदार आमशा पाडवी यांनी सांगितले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। मागच्या वर्षी आम्ही डीबीटीसी मधून साकव पूलचा आम्ही हे केलं होतं आणि ते साकव पूल काही ठिकाणी बांधले गेले। आता आम्ही एक ठिकाणी उद्घाटन केलं, आता दुसरा उद्घाटन सुद्धा आम्ही ठेवलं आहे। पण काही ठिकाणी जो फारच्या अडचणीमुळे, कारण मंजूर करून दिल्यानंतर त्या भागातला जो फारस एरिया आहे त्याने ते एनओसी नाही दिल्यामुळे ते टेंडर झाले सगळं आहे, पण त्या थोडा एक किरकोळ कारणामुळे ते कामे आतापर्यंत बंद आहे। ते आम्ही विचारलं लागे सांगता आता आम्ही परवानगी देऊन टाकतो, पण ते अजून प्रलंबित आहे म्हणून ते काही ठिकाणी करू शकलो नाही। दादा, 2 दिवसापूर्वीच नंदुरबार जिल्ह्याच्या आपल्या दुर्गम भागामध्ये वेगीच्या एक महिलेला रस्त्यात उपचारासाठी आणत असताना तिचा मृत्यू झालेला आहे, मोबाईल नेटवर्क आणि रस्त्याच्या अभावी। ते एक बघा, आता आमचा जो कार्यक्षेत्र आहे, मी जे आहे ते खरा बोलणारा व्यक्ती आहे। तिथे माझ्या या मतदारसंघामध्ये अजून 60% तिथे भागात रस्ते नाही आणि म्हणून आम्ही ते मागणी सुद्धा केली आहे सरकारकडे की आम्हाला आमच्या अतिदुर्गम भागामध्ये रस्ता अभावी भरपूर अशा दुर्दैवी घटना झालेली आहे। ते आपण बघतो मीडिया मार्फत जे का बा तिथे रस्ता नाही असल्या कारणाने आम्ही पोहोचू शकलो नाही आणि त्याच्यासाठी काय छोटे छोटे ठिकाणे जे आम्ही साकव पूल मंजूर केले आहे, पण ते फारस खात्यामुळे त्याने एनओसी दिली नाही म्हणून आम्ही काही ठिकाणी ते पूल बांधू शकलो नाही, म्हणून अशा घटना होत राहते।